हे गाईज, वेलकम टू दिस चॅनल। आज आपण बनवतोय भेंडीची कुरकुरीत भेंडीची भाजी। तर मी ही भेंडी अर्धा किलो भेंडी कट करून घेतली आहे। त्याच्यावर थोडंसं मीठ लावून ठेवते आहे। मीठ लावून ठेवल्यामुळे त्याचा चिकटपणा निघून जातो। आता आपण हे झाकून 5 मिनिट रेस्ट करूया। हे गाईज, वेलकम टू दिस चॅनल। आज आपण बनवतोय भेंडीची भाजी। तर आपण त्यासाठी अर्धा किलो भेंडी घेतली आहे। ती मी धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आहे आणि ती आपण चिरताना त्याच्यामध्ये किडे वगैरे आहेत का हे बघूनच चिरायला पाहिजे। तर ही मी चिरून घेतलेली आहे। ह्याच्यावर मी थोडंसं मीठ टाकून ठेवते आहे। हे मीठ लावून ठेवल्यानंतर आपण ह्याला झाकून 2-3 मिनिट असंच ठेवूया, म्हणजे याचं पाणी मीठ ॲब्सॉर्ब करून घेईल आणि ही भेंडी आपली चिकट होणार नाही। ते तेल घालते याच्यामध्ये। तेल गरम झालेलं आहे। आता आपण मोहरी आणि जिरे घालूया। थोडासा कढीपत्ता। मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्ध्या कट करून। अगदी बारीक चिरल्या तर त्या दातात येऊ शकतात, म्हणून जर तुम्हाला तिखट वाटत असतील तर म्हणून मी ह्या थोड्याशा मोठ्या घेतलेल्या आहेत। हळद, गॅस बारीकच ठेवा। थोडासा हिंग, ते आता छान परतून झालेलं आहे। आता आपण ही भेंडी घालून घेऊया। तुम्ही बघू शकता ह्याचा पूर्ण चिकटपणा निघून गेलेला आहे। आता मी ह्याच्यावर झाकण ठेवलेलं नव्हतं, मी हे असंच ठेवलं। कमीत कमी 4 मिनिट ह्याला मी छानपैकी परतून घेतलेलं आहे। बघा, याचा बिलकुल चिकटपणा निघून गेलेला आहे। आता याला चिकटपणा अजिबात नाही आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर घालूया। थोडंसं मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत म्हणून अगदी थोडंसं लाल मिरची पावडर टाकले। धणे जिरे पावडर 1.5 चमचा। मीठ आधीच घातलेलं आहे, आपण भेंडीला लावून घेतलं आहे म्हणून मीठ अगदी कमी प्रमाणात घालायचं। आणि हे मी छोटी वाटी भाजून शेंगदाण्याची पूड करून ठेवलेली आहे, ती घालते। आता ह्याला छान आपण परतून घेऊ। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय। चिकटपणा अजिबात चिकटपणा नाहीये भेंडीला। आता ह्याला अजून आपण 2 मिनिट छान गॅसवर असंच ठेवूया। आता आपली ही भाजी तयार आहे। मी ह्याच्यावर अजिबात झाकण ठेवलेलं नाही आहे, त्यामुळे ही चिकट झाली नाही। आणि ही मला ह्याला 10 मिनिट, पूर्ण भाजी व्हायला 10 मिनिट लागले। तर तुम्हाला अशा नवीन रेसिपीज हव्या असतील तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू।